रीलवाले मित्रमंडळी पण आपल्या गावचेच, त्याच्याच्यानी आता मला तर इथं कोणासोबत रील काढावं त्याबद्दल विचार यायला लागला. म्हणून मी म्हटलं चला थोडा मिनी ब्लॉग चालू करावा. चला बघूया, तुम्हाला दाखवतो माझी दिनचर्या. दाढी केली तर मी लय बेकार दिसली. नाही दिसत शेपमध्ये लावून घे. तुम्हाला कसं वाटतं, करून टाकू का दाढी? करून टाका हां, करून टाका म्हणा ऑडियन्स. हा माझा मित्र आहे यश खारोडे पाटील, ग्राफिक डिझायनर आहे तो. पुढं काय? पुढं काय आता कामाला जावं लागते आपल्याला. आता कामाला जावं लागते आम्हाला. आंघोळ वगैरे करू कामाला जाऊ. फ्रेश झाल्यावर फ्रेश झाल्यावर तर आम्ही दोघे जण चाललो आता चाय प्यायसाठी. इथं भाऊचा व्रत चालू आहे. दाखव रे. 8:30 वाजता झोपून उठलो राजा. आता चहा प्यायला चालत ना. आहो जाऊ ना. कुठे आहे कॅन्टीन? मागच आहे. आपल्याला थोडी रील शूट करून आणतो. भाऊ मला गायडन्स करताना चाय पियेंगे. कोणत्या टपरीवर बे? इथं सांगायचं आहे गडगडेश्वर. गणेश गडगडेश्वर. मला तर इकडले काही स्पॉट माहिती नाही. ते गडेश्वर महाकाली मातेचं मंदिर आहे त्याच्या बाजूने. दाखवतो का तुम्हाला? चला आता पाहून घेतो यश दाखवून. इकडला एरिया तरी माहीत पडन मला. सध्या तर काहीच माहिती नाही. ठीक आहे. कोणतं मंदिर आहे? काला मातेचं मंदिर दाखवून देतो मी तुम्हाला. पाशी बांधले आहेत. आता आपण जाऊ कसं इथून? रस्ता ब्लॉक दिसून राहिला इथून, तरी पाहू आता. जाऊ. 2 चाय. त्या मित्रांना चाय प्यायला. एवढा थोडी फेमस आहे बे मी. रील बनवाले कोणी नाही. आता मिनी ब्लॉगच चालू करावं म्हटलं. काकू किती झाले आमचे? 2 चाय जोर आहे. आता हे कोणतं? गडगडेश्वर. आमचा पहिला ब्लॉग चांगला प्रतिसाद द्या. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.